इकडे आपण जामून बनवलेत आणि ते सुद्धा यामध्ये आपण हिरव्या कलरचा रंग वापरलेला आहे. अतिशय सुंदर जसे आपल्याला मार्केटला भेटतील अशा प्रकारचे जामून आपण बनवलेत. तर नक्कीच ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, कुठलाही वेळ न घालवता आपण अशा प्रकारचे जामून पाहिजे असतील तर सुरुवात करूयात. इकडे आपला पाक बनवून झालाय आणि हा आपण थंड करायला सुद्धा ठेवलाय. तर आपल्याला जामून बनवायचे आहेत आणि जामूनचं पीठ सुद्धा अतिशय मऊ झालेलं आहे, हे पाहू शकता. आणि इकडे ग्रीन कलर सुद्धा चांगला उठलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण आता हा कलरचा जामून बनवूयात. आणि जामून बनवत असताना असं गोल राऊंडमध्ये घ्या, अशा प्रकारे. आणि याला एका बोटाने गोल निर्माण करा, हे पाहू शकताय. अशा प्रकारे गोल करा आणि हा खाली ठेवा. आणि त्यानंतर यामध्ये असा ग्रीन कलरचा गोळा बनवा, अतिशय छोटासा. आणि या होलमध्ये तो अतिशय सुंदर असा आपला जामून दिसत आहे. आणि आपल्याला आता हे होल पूर्ण असं मिटवून घ्यायचे, जसं आपण मोदक बनवत असतो त्याच प्रकारे, हे पाहू शकताय. अतिशय मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे आणि पद्धतशीर सुद्धा सांगत आहे. इकडे आपलं असं होल हे मिटवून झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, वरची साईड खालती घ्यायची, टॉस करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही हाताने फक्त गोल फिरवत राहा, म्हणजे आतमधला कलर हा चांगला सेट होईल. आणि यापेक्षा जास्तीचाही मोठा आपल्याला जामून बनवायचा नाही. अतिशय सुंदर असा झालेला आहे, हे पाहू शकताय. आणि यामध्ये ग्रीन कलर मध्यभागी जाऊन बसलेला असतो. तर अशा प्रकारे मी सर्व जामून करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा एक प्रकार करून दाखवला जाईल. आपण सुरुवातीला आता हे ग्रीन कलरचे करून घेऊयात, अशा पद्धतीचे गोल राऊंडचे. इकडे आपले जामून बनवून होत आहेत. आणि यामध्ये आपण ग्रीन कलरचे सुद्धा बनवलेले आहेत. हे सर्व जामून ग्रीन कलरचे आहेत, अतिशय सुंदर असे. इकडे आपले हे ग्रीन कलर घालून जामून तयार झालेले आहेत. तर आपल्याला हे इकडे आपलं तेल सुद्धा घालून झालेलं आहे. तर हे तेल आपण गरम करून घेऊयात आता. इकडे आपलं तेल सुद्धा गरम झालंय. तर आपल्याला जामून घालायचे तेलामध्ये. तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस हा मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवरती जामून तळून घ्यायचे आपल्याला. इकडे मी अर्धे घातलेत आणि अर्धे शिल्लक ठेवलेले आहेत, तर हे नंतर घालणार आहे. गॅस हा आपण एकदम स्लो फ्लेमवरती तळून घेणार आहोत, पाहू शकते. इकडे हे जामून आपले तळून झालेले आहेत, तर आपण काढून घेऊयात. आणि यापेक्षा आपल्याला डार्क कलर करायचा नाहीये, हे पाहू शकताय. आता याचं तेल निथळून घ्यायचं आणि हे जामून काढायचे. शिल्लकचे सुद्धा तळून घ्यायचे. इकडे हे सुद्धा आपले जामून तळून होत आहेत आणि आपल्याला थोडेसे डार्क कलर काढायचे.
इकडे आपले जामून तळून झालेत, तर आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचे. तेल आपण असं निथळून घ्यायचं आहे, काढून घेऊया. इकडे आपलं पाकसुद्धा थंड झालेला आहे. तर यामध्ये मी तुम्हाला जामून टाकून दाखवते आणि तो कट करून सुद्धा दाखवणार आहे. इकडे आपले 2-3 थंड झालेले आहेत, तर तेच टाकलेत मी आणि ते तुम्हाला काढून सुद्धा दाखवणार आहे. अशा प्रकारचे आपण इकडे 3 जामून टाकलेले आहेत आणि याला थोडंसं 2 मिनटं थांबूयात आणि हे तुम्हाला कट करून दाखवते. इकडे आपण प्लेटमध्ये काढून घेतले आणि पाहू शकता. आता आपण हे कट करून पाहूयात. तर अशा प्रकारचा आपला जामून तयार झालेला आहे आणि अगदी याचा कलरसुद्धा पाहू शकता, खूप सुंदर असा आलेला आहे. आणि हा सुद्धा आपण कट करूयात. हे पाहू शकताय. हा सुद्धा कलर आपला खूप सुंदर असे ग्रीन जामून तयार झालेले आहेत. तर आणि इकडे हे जामून जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा.